भैया ये देखो, ये लड़की पसंद आई क्या? जमे, अरे हिचं नाक बघ, क्या हुआ? शीतल सारखा अजिबात नाही. भैया ही बघा. टॅलेंट YouTube. अरे हिचं कपाळ बघ, शीतलचं कपाळ बघ. हा भैया ही बघा, हिचं नाक आणि कपाळ सेम शीतल सारखं आहे. बघू. ए युजलेस जमे, नाक आणि कपाळ सेम आहे, डोळ्याचं काय? अहो टिकतो शीतल सारखी मुलगी कशी मिळणार? शीतल सारखी मुलगी नकोच आहे, आपल्याला शीतलच पाहिजे. अहो मग काकी साहेबांना काय सांगायचं? अहो त्यांनी स्वतः सिलेक्ट करून फोटो पाठवलेत आणि सगळी स्थळ मोठ्या घरातले आहेत. मोठं घर म्हणजे हा, लग्न काय घरासकट करायचंय का? घर मोठं असं व बारीक, आठ फक्त एकच आहे. पोरगी शीतलच पाहिजे. फोटो दाखवणं बंद करा. यातल्या एकीला बी शीतलची सर नाही. भैया आपण एक काम करते, आपण काकी साहेबांना सगळं सांगून टाकूया, म्हणजे त्याच बोलून घेतील शीतलच्या घरच्यांची पण. आमच्या आईला हे पटवून द्यायचं म्हणजे जरा अवघडच आहे. हा भैया, अहो काकी साहेबांपुढे नुसतं उभं राहायचं म्हणलं तरी अवसान गळतंय. आणि त्यांना हे डायरेक्ट सांगणं म्हणजे जरा टेन्शनच आहे नाही का? पण भैया त्यांना सिलेक्ट केलेली मुलगीला नकार देणं हे त्यांना नाही आवडणार. बरोबर आहे टॅलेंट. पण भैया समजा काकी साहेबांनी शीतलपेक्षा सुंदर मुलीचं स्थळ आणलं तर? ए, शीतल पेक्षा सुंदर कोणी असूच शकत नाही. काय बी झालं तरी माझं लग्न होणार तर शीतल संगच. पण भैया शीतल लग्नाला तयार व्हायला हवी ना. होणार, ती तयार होणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, शीतल माझीच बायको होणार. आणि तसं झालं नाही तर ती कुणाचीच होणार नाही. एकदाच सांगतोय, परत सांगितलं नाही म्हणून सांगायचं नाही. हाय अगं सावकाश की जरा. आपण इकडसाठी काहीतरी बनवूया. म्हणजे तो ट्रेनिंगला जाणार आहे 4 महिने, त्याला काही सुट्टी बी नाही. म्हणजे 4 महिने तिकडं एक बी दिवस सुट्टी नसती. म्हणून आपण इकडला काहीतरी बनवून देऊया. एकटी मावशी तरी काय काय करणार आहे त्याच्यासाठी? अगं देऊया की, त्याला काय आवडतंय ना ते बनवून देऊया. आपण मस्तपैकी चिवडा बनवूया का? हे चिवडा नको, लाडू बनवूया. इकेला आईच्या हातचे लाडू लई आवडतात. होय होय, लाडूच बनवूया. कधी करायचे? करूया की, अजून हाय ना त्यो. होय, पण 2-4 दिवसात जाणार आहे. मग उद्या करूया. मी बी करणार आहे. बर तू पण कर. आजा नीट साफ कर. नाही मी करू काय, तुला जमत नसल तर. होय, तुम्ही बॅग भरायला लागलं होय? तुम्हाला एक दांडगी हौस आहे मला पाठवायची. आम्हाला काय हाऊस नाही. तू विसरला तर आम्हाला यायला लागणार आहे परत, म्हणून आता लक्ष घालतोय. आणि रावले तू काय बाबा तिथनं फोन करशील, ह्याव राहिलंय त्याव राहिलंय, आमचाच हेलपाटा व्हायचा. ए पोरांनो, ते काम राहू द्या, चला आधी जेवण करून घ्या. नाही नाही, आमचा मी घेतो नंतर.
अरे जीवन मोकळा झाला असतास ना म्हणजे निवांत गप्पा मारत बॅग भरत बसला असतास म्हणून म्हणते. नाही नको, नंतर घेतो की. आता जरा कमी भूक आहे ना. त्या रावल्याला एकतर कमी भूक असती नाहीतर जास्त भूक असती. भूक ना असं कधी होतच नाही. आजा डोळा का मारतोस? काय राजा डोळा का मारतोय? रावल्या तर होप लागाच आहे. हाय का आता? मी काय केलं? ते हुबला के ते मला बी माहितीये. पण तुझ्या डोक्यात काय आहे? नाही काय नाही. काय नाही असं कसं? खुनवा खुनवी चालली म्हणजे काहीतरी असेलच की. अरे काय नाही रे, असंच वाटलं. म्हणलं मावशीला अजून किती दिवस घरातली कामं करायला लागणार ना. आता घरातली कामं मी नाही करणार तर कोण करणार आहे? हा हा आता कसं मुद्द्याचं बोलला. हे बघा आता विकायचं सगळं सेट झालंय बरोबर. आता आर्मीचा जॉब बी त्याचा फिक्स झालाय. आता तुमच्या मदतीला कोणतरी आणलं पाहिजे का नाही. कुणाला आणता? अहो सून आणू की. सून वय हा सुन होय. काय काय सुन आणूया की? हे आजा कशाला काय विषय काढतोयस? नाही म्हणजे नोकरी झाली आता छोकरी बघायला काय प्रॉब्लेम आहे. राहुल्या आहे का नाही? हा होय. काय अजून लय वेळ लागणार. कसला वेळ? नोकरी झाली आता लग्नाचं बघायचंच काय. आता पोरगी बघाय की एक. हा बघू म्हणताय? आम्हाला तर वाटतं तुम्ही बघितली असेल. तसं मी तुमच्या आजकालच्या पोरांचा काही भरोसा नाही बाबा. हा तशी एक हाय बघण्यामध्ये. हाय कोण आहे? अगे नाही कुठे यांचा ऐकी तू. हे आजा पहिलं रावल्याला घेऊन जा. मावशी तुम्हाला मी फोटो दाखवू का? आता फोटो पण आहे काय? अगे नाही फोटो बिटो काय. हे रावल्या काय येडे येले. थांबा तुम्हाला फोटोच दाखवतो. हे आजा हे बघा. माझं पिलं. आई 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 हे आई 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 उठ ना आई. आई हे आई आजा बघ ना आजा. आई 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 ऐक ना. आई उठ ना आई. आई आजा आई मावशी आई उठ ना. आई उठ ना आई.